महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाने 78 जागांसाठी मंगळवारी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे। माजी महापौर कांचन कांबळे, संगीता खोत, गीता सुतार, माजी उपमहापौर आनंदा देवमाने, माजी सभापती अजिंक्य पाटील, हरिदास पाटील, पांडुरंग कोरे, संगीता हार्गे यांच्यासह अनेक दिग्गजांना फटका बसलाय। तर अनेकांची आरक्षणे कायम राहिली आहेत। काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना आता संधी मिळणार आहे, त्यामुळे काही खुशी काही गम अशी स्थिती झाली आहे। महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना झाली आहे, तर 20 प्रभागातील आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली। यामध्ये अनुसूचित जातीसाठी 11, अनुसूचित जमातीसाठी 1, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 21 तर खुल्या 45 जागा राखीव ठेवण्यात आल्या। यापैकी 50% जागा म्हणजेच 39 जागा महिलांसाठी राखीव झाल्या। आरक्षण सोडतीमध्ये अनेक दिग्गजांना फटका बसलाय। माजी महापौर कांचन कांबळे यांच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये अनुसूचित जाती महिलेसाठी असलेलं आरक्षण अनुसूचित जमातीसाठी निघाल्याने त्यांची संधी आता गेली आहे। त्यांच्या जागी पुरुषाला आता संधी मिळेल। तर माजी महापौर संगीता खोत यांच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण आहे। महिलांसाठी असणारी जागा खुली झाल्याने त्यांना आरक्षणाचा फटका बसलाय। प्रभाग क्रमांक 17 मध्ये देखील तसाच प्रकार झालाय। महिला नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असलेली जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आता खुली झाली आहे। माजी उपमहापौर आनंदा देवमाने यांच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये देखील आरक्षणाचा फटका बसलाय। त्यांच्या प्रभागातील अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेली जागा महिलेसाठी राखीव झाली, त्यामुळे त्यांचा पत्ता कट झालाय। स्थायी समितीचे माजी सभापती अजिंक्य पाटील आणि हरिदास पाटील यांच्या सांगलीवाडी येथील प्रभाग क्रमांक 13 मध्ये असलेल्या 3 जागांपैकी 2 जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्या, तर 1 जागा ओबीसी साठी खुली आहे। त्यामुळे अजिंक्य पाटील, हरिदास पाटील, दिलीप पाटील यांना निवडणूक लढवता येणार नाही। मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 मध्ये संगीता हार्गे यांना धक्का बसलाय। त्यांच्या प्रभागात सर्वसाधारणसाठी जागा खुली झाली आहे। दुसरीकडे मिरज येथील प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांचा मागास प्रवर्गाची असलेली जागा महिलांसाठी राखीव झाल्याने स्थायी समितीचे माजी सभापती पांडुरंग कोरे यांचा पत्ता कट झालाय। तर प्रभाग क्रमांक 16 मधून सुनंदा राऊत, स्वाती शिंदे यापैकी एकाला संधी मिळणार आहे। माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, मनोज सरगर, संजय मेंढे, सोनाली सागरे, राजेंद्र कुंभार, शिवाजी दुर्वे, योगेंद्र थोरात, संजय यमगर, सुब्राव मद्रासी, सविता मदने आदींना देखील धक्का बसलाय। त्यांना निवडणूक लढवण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या जागेतून प्रयत्न करावे लागणार आहेत। महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 प्रभागातील 78 जागांसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली। 78 पैकी 33 जागा या राखीव ठेवण्यात आल्या आहेत। यामध्ये 11 जागा अनुसूचित जाती, 1 जागा अनुसूचित जमाती, तर नागरिकांच्या प्रवर्ग 21 जागा राखीव ठेवण्यात आल्या। खुल्या प्रवर्गासाठी 45 जागा असणार आहेत। त्यापैकी 78 पैकी 39 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत। महापालिकेची आरक्षण सोडत प्रक्रिया मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात पार पडली। आयुक्त सत्यम गांधी हे या प्रक्रियेचे प्रमुख अधिकारी तथा अध्यक्ष होते, तर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील उपस्थित होते। राज्य शासनाच्या 24 ऑक्टोबर 2025च्या अध्यादेशानुसार ही आरक्षण प्रक्रिया पार पडली। या आरक्षण प्रक्रियेमध्ये नव्याने आरक्षण काढण्यात आले। आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यासाठी महापालिकेच्या शाळेतील पूजा मोटे, नहीम खलिफा, आरिफा शेख आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। प्रथम लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने अनुसूचित जातीचे 11 आरक्षण काढण्यात आले। यामध्ये प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 7, 8, 10, 11, 14, 18, 19, 20 हे प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आले। त्यामध्ये 6 जागा या महिलांसाठी चिठ्ठ्याने राखीव करण्यात आल्या। त्यात प्रभाग क्रमांक 2, 7, 10, 14, 19 व 20 हे महिलांसाठी राखीव झाले, तर अनुसूचित जमातीसाठी प्रभाग 20 मधील 1 जागा राखीव ठेवण्यात आली आहे। गेल्या निवडणुकीत ही जागा महिलेसाठी होती, आता ही जागा अनुसूचित जमातीसाठी झाली। त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 21 जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आले। यामध्ये 11 जागा महिलांसाठी चिठ्ठ्यांद्वारे राखीव करण्यात आल्या। यात प्रभाग 1, 3, 4, 5, 6, 8, 11, 12, 15, 16, 18 या प्रभागांचा समावेश आहे। त्यानंतर सर्वसाधारण महिला गटातील 22 जागांचे आरक्षण सोडत झाली। प्रभाग 9, 13 व प्रभाग 17 मध्ये प्रत्येकी 2 तर इतर 18 प्रभागात प्रत्येकी 1 जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाली। महापालिकेच्या एकूण 78 जागांसाठी आरक्षण सोडत झाले। जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्न सुटलेला नसताना जिल्ह्यातील कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केलाय। काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही। असं असताना सोनहिरा, क्रांती, अग्रणी या कारखान्यांची ऊस वाहतूक सुरू होती, त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कारखान्याची वाहने सांगली सातारा रोडवरील हिंगणगाव खुर्द येथे रोखली।
कोल्हापूरप्रमाणे ऊस दर देण्यास जिल्ह्यातील साखर कारखानदारांना का जमत नाही? सांगली जिल्ह्यामध्ये ऊसाची रिकव्हरी लागत नाही का, असा सवाल संदीप राजोबा यांनी उपस्थित केला. जर 12 तारखेला कोल्हापूरप्रमाणे ऊसाला पहिली उचल विना कपात, ज्यांचा FRP 3,400 रुपयाच्या आत आहे त्यांनी 3,500, ज्यांचा दर 3,400च्या वरती आहे त्यांनी FRP अधिक 100 याप्रमाणे 12 तारखेची वाट न पाहता जाहीर करावे, अन्यथा 13 नोव्हेंबर सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी राजोबा म्हणाले, स्वाभिमानी संघटनेला श्रेय द्यायचं नसेल तर राहू दे, पण शेतकऱ्यांचं हित लक्षात ठेवून कोल्हापूरप्रमाणे 12 तारखेच्या आत ऊसाचा दर जाहीर करावा. दर जाहीर झाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना आजपासून शेतकऱ्यांना आवाहन करतो की ऊसाच्या तोडी कोणी करू नका. तसेच ऊस वाहतूकदारांना सुद्धा सांगतो, दिनांक 12 नंतर एकाही ऊसाचं कांड रस्त्यावरून जाऊ दिलं जाणार नाही. शेतकऱ्यांनी सुद्धा 12 तारखेच्या आत शेतात तुटून पडलेला ऊस कारखान्याला पाठवावा. तसेच सर्व साखर कारखानदारांनी तात्काळ ऊसाचा दर जाहीर करावा, अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा इशारा दिलाय. यावेळी सूर्यकांत मोरे, संदीप राजोबा, बाळासाहेब जाधव, इब्राहिम पटेल, धन्यकुमार पाटील, मनोहर पाटील, दत्तात्रय कुंभार, अशोक पवार, रामदास महिंद, विष्णू माळी, जयदीप पोळ, अविनाश पोळ, हिम्मतराव घारगे, सुभाष शिंदे, रमेश पवार, प्रल्हाद पोळ, प्रवीण महापुरे, अक्षय सूर्यवंशी, ओंकार थोरात यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. प्रथमतः नगरपालिका, नगरपंचायती, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुका होणार असून त्या दृष्टीने आता नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होत आहेत. या सर्वच निवडणुकांमध्ये काँग्रेस व मित्र पक्षांना साथ द्यावी असं आवाहन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलंय. कडेगाव तालुक्यातील शिवनी, अंबक, शिवाजीनगर आणि सोहोली या ठिकाणी विविध विकास कामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन डॉक्टर शांताराम कदम, भारती बँकेचे संचालक डॉक्टर जितेश कदम, सोनहिरा कारखान्याचे संचालक पंढरीनाथ घाडगे, काँग्रेस कमिटीचे सुनील जगदाळे आदी जण प्रमुख उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आमदार डॉक्टर कदम म्हणाले, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस व महाविकास आघाडी मोठी कामगिरी करेल. सर्वसामान्य जनता भाजपा आणि त्यांच्या महायुतीच्या कारभारास कंटाळली आहे. आपत्कालीन परिस्थितीत सुद्धा भरीव मदत मिळत नाही, केवळ घोषणाबाजी करण्याचं काम सुरू असून हे सरकार सामान्य हिताचं आणि गोरगरीब जनतेचं नसल्याची भावना सर्वसामान्य लोकांमध्ये दिसत असून या निवडणुकीत जनता त्याचं उत्तर देईल. कार्यकर्त्यांनी गाफील न राहता या निवडणुका संपन्न होईपर्यंत काम करावं असं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केलं. अदानी कंपनीकडून CNG पंपाची डीलरशिप मिळवून देण्याचं आमिष दाखवत तासगावातील नागरिकाला ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. बनावट वेबसाईटद्वारे अर्ज, खोटे डीलरशिप लायसन्स, अलाइनमेंट लेटर यांसारखी कागदपत्रे देत दीपक रस्तोगी यांनी एकूण 42,70,000 घेतल्याची फिर्याद तासगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. नील सावंताकोरे यांनी या प्रकरणी दीपक रस्तोगी विरोधात फिर्याद दिली आहे. नील कोरे यांनी काही महिन्यांपासून पेट्रोल पंप सुरू करण्याच्या दृष्टीने विविध कंपन्यांच्या ऑनलाईन माहितीचा शोध घेत होते. 15 जानेवारी 2025 रोजी त्यांनी अदानी उद्योग समूहाची ऑनलाईन वेबसाईट दिसली आणि तिथे CNG पंपासाठी अर्ज भरला. 5 फेब्रुवारीला त्यांना दीपक रस्तोगी नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्यांनी स्वतःला अदानी कंपनीचा रिलेशनशिप मॅनेजर म्हणून ओळख दिली. CNG पंपाच्या डीलरशिपसाठी 50 लाख रुपये खर्च येईल, तुमची तयारी आहे का असं विचारण्यात आलं. फिर्यादी आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार सिद्धार्थ कांबळे यांनी त्यास होकार दिला. रस्तोगीने पंपासाठी लागणाऱ्या जागेसाठी 11 महिन्यांचा भाडे करार करण्यास सांगितलं. पुंदी रोडवरील पैलवान यांच्या जागेचा करार करून तथास्तू पेट्रोलियम या नावाने कागदपत्रे रस्तोगी यांनी दिलेल्या मेलवर पाठवण्यात आली. 20 फेब्रुवारीला रस्तोगीने कंपनीला जागा पसंत असल्याचं सांगत टप्प्याटप्प्याने 50 लाख रुपये भरण्याची सूचना केली. त्यानुसार फिर्यादींनी 3 मार्च ते 15 एप्रिल 2025 दरम्यान 42,70,500 रुपये रस्तोगीच्या खात्यावर पाठवले. त्यानंतर 16 वर्षांचा भाडे करार करण्यास सांगितलं होतं. सर्व कागदपत्रांसह फिर्यादी व कांबळे अहमदाबाद येथील अदानी कॉर्पोरेट हाऊसमध्ये गेले. तिथे कर्मचाऱ्यांनी तपासणी करताना दीपक रस्तोगी नावाचा कोणताही कर्मचारी त्यांच्या कंपनीत नसल्याचं सांगितलं. फिर्यादींनी दाखवलेली कागदपत्रे तपासल्यावरही ती बनावट असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. मिरज तालुक्यातील खटाव येथे बाळू माने यांच्या शेतात रविवारी दुपारी सुमारे 3:30 वाजण्याच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून मोठं नुकसान झालं. या आगीत सुमारे 3 ते 4 एकर ऊस पीक पूर्णतः जळून खाक झालाय, तर अर्धा एकर मका पीक ही राख झाली आहे.
कर्नाटक सीमेजवळील विष्णुवाडी रोड लगत असलेल्या या शेतजमिनीमध्ये अचानक विद्युत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग वेगाने पसरली। आग लागल्याची माहिती मिळताच गावातील तसेच शेजारील शेतकऱ्यांनी धाव घेत तातडीने मदत कार्य सुरू केलं। शेतकऱ्यांच्या तत्परतेमुळे सुमारे 1 एकर ऊस पीक आणि 1 एकर मका पीक वाचण्यात यश आले। आगीत दर्याप्पा पुंडलिक बाळूमाने, परशुराम पुंडलिक बाळूमाने, अप्पासो बाळूमाने आणि दर्याप्पा महादेव बाळूमाने या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। नुकसानीचे पंचनामे त्वरित करून मदत मिळावी अशी मागणी बाधित शेतकऱ्यांकडून करण्यात येते। तसेच आगग्रस्त ऊसाची लवकरात लवकर तोड करून कारखान्याला पाठवण्याबाबतही शेतकरी प्रशासनाकडे आग्रह धरत आहे। शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या घटनेमुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे। 2 वर्षांपासून गायब झालेल्या लंपी रोगाने पुन्हा जिल्ह्यात एंट्री केली आहे। सध्या 18 जनावरं बाधित आहेत। पावसाळ्यापूर्वीच जिल्ह्यातील सुमारे 2 लाख गोवंश जनावरांना लंपीची लस देण्यात आली आहे। हा आजार कीटकांपासून होणार असल्याने डास, मच्छर, गोचीड, माशा होऊ नये यासाठी पशुपालकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अजयनाथ थोरे यांनी केलं आहे। गाय आणि बैल या गोवंश जनावरांना कीटकांनी चावा घेतल्याने त्वचेचा आजार होतो। यामुळे अंगावर फोड्या येऊन जनावरे दगावण्याची शक्यता असते। हा आजार होऊ नये म्हणून पावसाळ्यापूर्वी सुमारे 2 लाख जनावरांना लंपीचं लसीकरण करण्यात आल्याचं सांगून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अजयनाथ थोरे म्हणाले, कीटकामुळे जनावरांना लंपीचा आजार होतो। हा आजार होऊ नये म्हणून पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील 1,96,000 जनावरांना लंपीची लस देण्यात आली। यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव कमी झालाय। लसीकरण केल्यानंतर किमान 45 दिवस पुन्हा लंपीची लस देता येत नाही, दिल्यास आजार पुन्हा अधिक बळावू शकतो। सध्या जिल्ह्यात 18 जनावरे बाधित आहेत। गोठ्यामध्ये डास, गोचीड, माशा होऊ नये यासाठी सायंकाळच्या वेळी गौऱ्या आणि लिंबाचा पाल्याचा धूर करावा, जेणेकरून कीटक जनावरांना चावणार नाहीत। याशिवाय जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना फवारणी करण्याबाबत कळवण्यात आल्याचं उपायुक्त थोरे यांनी सांगितलं। पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील 2 लाखांवर जनावरांना लसीकरण केलं असलं तर MIDCतील काही व्यापाऱ्यांनी देशी गायी पाळल्या आहेत। या गायींनी लंपीचं लसीकरण करण्यात आलं नसल्याच्या तक्रारी आहेत। या गायींनाही लसीकरण करण्याची मागणी पशुपालकांनी केली आहे। समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करण्यासह नवीन संसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करण्यासाठी कुष्ठरोग मोहीम राबवली जाणार आहे। जिल्ह्यात 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत 5,05,682 घरांचा आशा आणि पुरुष स्वयंसेवक अशा 1,952 पथकांमार्फत दररोज घरातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी दिली। केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सन 2027 पर्यंत 0 कुष्ठरोग प्रसाराचं ध्येय निश्चित केले। त्यानुसार कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त नवीन कुष्ठरुग्ण शोधून त्यांना बहुविध औषध उपचाराखाली आणणं, जेणेकरून संसर्गाची साखळी खंडित होईल। यासाठी सन 2025 ते 26 या वर्षात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान दिनांक 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत राबवण्यात येणार आहे। या अभियानात घरोघरी जाऊन उपस्थित लोकांची तपासणी करण्यात येणार आहे। या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ग्रामीण भागातील सर्व लोकसंख्येचे तसेच सामूहिक सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका, तासगाव, विटा, इस्लामपूर आणि आष्टा या शहरी भागातील लोकसंख्येच्या 1/3 भागांचे 25,28,411 लोकसंख्येच्या 5,05,682 घरांचा आशा आणि पुरुष स्वयंसेवक असे एकूण 1,952 पथकामार्फत दररोज घरातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे। सर्वेक्षणात आशा, आरोग्य कर्मचारी तसेच जिल्ह्यातील नर्सिंग महाविद्यालय आणि मानसेवी संघटना यांची मदत घेण्यात येणार आहे।